तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, पोट चांगलं तर शरीर निरोगी. जंक फूड वेळोवेळी खाणं यामुळे गॅस, ऍसिडिटी, चरबी वाढणं या समस्या निर्माण होतात. तुम्हाला माहितीये, आपण कोणत्या पोझिशन मध्ये जेवतो यावर अन्न पचन अवलंबून असतं. उभं राहून खाल्ल्यामुळे ब्लोटिंग होतं. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवताना कसं बसावं याची माहिती जाणून घेऊया. जेवतानाची पोझिशन अन्न गिळण्यासाठी, चावण्यासाठी आणि आपण श्वासोच्छवास करतो त्यासाठी महत्वाची ठरते. खाताना पोझिशन योग्य नसेल तर अन्न गिळण्यास त्रास होतो. काही लोक खाली मांडी घालून म्हणजे सुखासन पोझिशन मध्ये जेवतात. पण हल्ली डायनिंग टेबलमुळे बहुतांश लोक खुर्चीवर बसून जेवतात. दोन्ही स्थितीमध्ये आपण बसू शकतो. पण बसण्याच्या पोझिशन मध्ये हा छोटासा बदल तुमच्यासाठी मॅजिक ठरेल. यूके NHS फाउंडेशन ट्रस्टच्या ब्रॅडफोर्ड डिस्ट्रिक्ट केअरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार टेबलवर ताठ बसणं ही खाण्यापिण्यासाठी सर्वात चांगली पोझिशन आहे. सोप्या शब्दात समजावतो. जेवताना तुमचे दोन्ही पाय हे जमिनीवर असले पाहिजेत. पाठीचा कणा, खास करून कमरेमधील मणके हे ताठ असतील ह्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जेवताना तुमचं जेवणाचं ताट समोर असलं पाहिजे. काही लोकांना पाठ किंवा हाताला सपोर्टची गरज लागू शकते. तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर पाठ खुर्चीला अजिबात टेकवू नका. पाठ खुर्चीला रेस्ट करू नका. आणि खाली बसला असाल तरी पाठीचा मणका हा ताठ ठेवा. या सोप्या उपायाने गॅस, अपचन या समस्या दूर होण्यास मदत मिळते. पबमेड मध्ये छापलेल्या रिसर्चनुसार सरळ किंवा ताठ स्थितीत जेवल्यामुळे अन्नातील प्रोटीनचं पचन आणि पोट रिकामं होण्याची प्रक्रिया ही वेगाने होते. रक्तातील अमिनो ऍसिड्सची उपलब्धता वाढते, कारण प्रथिनांचं विघटन आणि अमिनो ऍसिड्सचं शोषण जलद गतीने होतं. म्हणून आडवं न पडता सरळ बसलेल्या स्थितीमध्ये अन्नाचं सेवन करणं हे जेवणानंतर स्नायूतील प्रथिन संचयन योग्य पद्धतीने होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर हेनरी फोर्ड हेल्थ वेबसाईटवरील माहितीनुसार बसून खाल्ल्यामुळे तुम्ही अन्नाचा आनंद जास्त घेऊ शकता आणि अन्न हळूहळू खाता. अन्न पोटात जास्त वेळ राहतं आणि जेवल्यानंतर पोट भरल्याचं सेन्सेशन होतं. अन्न योग्य पद्धतीने चावल्यामुळे पचनासाठी मदत होते. तर फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधनानुसार बसून खाल्ल्यास अन्नाची चव अधिक चांगली वाटते. त्यांच्या संशोधनानुसार बसून पिता चिप्स खाल्लेल्या लोकांनी उभं राहणाऱ्यांच्या तुलनेत अन्नाला चांगले मार्क दिले होते. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. या व्हिडिओतली माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तुम्ही कामाच्या घाईत उभं राहून जेवता. कधी कधी मी देखील उभ्या उभ्या जेवतो. उभं राहून जेवू नको हे मी आईकडून अनेकदा ऐकले. पण मला प्रश्न पडला, उभं राहून जेवलं तर नक्की होतं काय? थोडा रिसर्च केला. चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अधिक माहिती जाणून घेऊ. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार उभं राहून खाल्ल्यामुळे अन्नपचन पटकन होतं आणि कालांतराने शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. म्हणून बारीक होण्यासाठी उभं राहून खाणं अजिबात सुरू करू नका. तर उभं राहून खाण्याच्या सवयीमुळे ब्लोटिंग आणि भूक जास्त लागू शकते. त्यामुळे वजन वाढण्याची देखील शक्यता असते. आपण जेवताना कोणत्या स्थितीत असतो यावर आपली अन्नपचन क्रिया ही अवलंबून असते. तर हेनरी फोर्ड हेल्थ वेबसाईट वरती लिहिलंय, बसून आणि उभं राहून जेवल्यामुळे अन्नपचन प्रक्रियेमध्ये थोडा बदल होतो. उभं राहून जेवल्यामुळे बसून किंवा झोपून जेवण्याच्या तुलनेत अन्न लवकर पचतं आणि पोटातून लवकर रिकाम होण्यास मदत मिळते. पण याचं नेमकं कारण काय आहे हे माहिती नाहीये. पण गुरुत्वाकर्षणामुळे हे होत असावं असा अंदाज आहे. तर हेनरी फोर्ड हेल्थच्या वेबसाईटवर पुढे लिहिलंय, उभं राहून जेवल्यामुळे पोटात ब्लोटिंग, क्रॅम्प्स किंवा गॅस होऊ शकतात. पोटातून अन्न लवकर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये गेल्यामुळे ही लक्षणं दिसून येऊ शकतात. तुम्हाला कधी फरक जाणवलाय का? उभं राहून खाल्ल्यामुळे तुम्ही जास्त पटपट खाता? आता एकदा नक्की लक्ष देऊन पहा. उभं राहून जेवल्यामुळे तुम्ही जास्त हवा देखील स्वॉलो करता किंवा गिळता असं देखील लक्षात आलंय. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार उभं राहून खाल्ल्यामुळे वजन कमी होतं असं काही लोकांचं मत आहे. याचं कारण म्हणजे 2018च्या संशोधनात आढळून आलं की 6 तास उभं राहिल्यामुळे बसल्यापेक्षा 54 कॅलरी जास्त बर्न होतात. पण या उलट उभं राहून खाल्ल्यामुळे तुम्हाला भूक जास्त लागण्याचं सेन्सेशन होऊ शकतं असं देखील
हेल्थलाईनच्या आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलाय. तर उभं राहून खाण्याचा एक आश्चर्यकारक परिणाम हा फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांना आढळून आला होता. जर्नल ऑफ कन्झ्युमर रिसर्च मध्ये प्रकाशित त्यांच्या अभ्यासानुसार जेवणाची स्थिती चव जाणण्यावर परिणाम करते. उभं राहून खाल्ल्यास अन्नाची चव योग्य कळत नाही असं त्यांच्या लक्षात आलं. यासाठी संशोधकांनी 350 लोकांवर प्रयोग केला. पिटा चिपची चव कशी वाटते याचं मूल्यांकन करण्यासाठी त्यांना सांगितलं. ज्यांनी उभे राहून चिप्स खाल्ले त्यांनी त्याला कमी गुण दिले. संशोधकांच्या माहितीनुसार उभं राहून खाल्ल्यामुळे फिजिकल स्ट्रेस येतो आणि टेस्ट बर्डची जाणीवही बदलते. हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तुम्ही कधी चालता चालता खाल्लंय? 90% लोकांनी एकदा तरी चालताना खाल्लं असेलच. कधी ऑफिसची घाई तर कधी घरी जाण्याची गडबड. सँडविच, वडापाव, रोल, बिस्किट किंवा चिप्स हातात घेऊन आपण पुढे होतो. जेनझी म्हणतात लेट्स ग्रॅब अँड गो. आजच्या व्हिडिओमध्ये चालताना खाल्ल्याचा शरीरावर काय परिणाम होतो, यामागचा सायन्स काय, चला जाणून घेऊ. संशोधक सांगतात चालताना खाल्ल्याने आपली भूक शांत होत नाही, असं म्हणा मन भरत नाही. त्यामुळे नंतर खाण्याची इच्छा जास्त होते आणि आपल्याला जास्त खाल्लं जातं. सरे विद्यापीठाने एक संशोधन केलं. संशोधकांना आढळलं हातात स्नॅक घेऊन चालणाऱ्यांनी गप्पा मारताना किंवा टीव्ही समोर बसून खाणाऱ्यांपेक्षा नंतर जास्त खाल्लं. बिझनेस इनसायडर मध्ये छापलेल्या माहितीनुसार संशोधनाचे प्रमुख जेन ऑगडेन सांगतात चालताना खाणारे लोक त्यानंतर खूप जास्त खातात. चालणं एक डिस्ट्रॅक्शन आहे. चालताना खाल्ल्यानंतर भुकेवर होणारा परिणाम हा डिस्टर्ब होतो. तर काही तज्ञांचं म्हणणं आहे काही लोक चालताना खाण्याला व्यायाम समजतात आणि त्यानंतर पुन्हा खातात. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये छापलेल्या संशोधनात काही लोकांना कम्प्युटर गेम खेळताना आणि इतरांना शांततेत केक खाण्यास दिला. संशोधकांना आढळलं की खेळताना खाणाऱ्यांमध्ये भुकेची लेवल ही अजिबात कमी झाली नाही. चालताना खेळताना आपलं लक्ष हे खाण्याकडे नसतं, त्यावेळी आपण खूप जास्त खातो आणि त्यानंतरही आपल्याला खूप भूक लागते, त्यामुळे वजन वाढतं. तुम्ही एकदा स्वतःवरच हा प्रयोग करून पहा. चालताना आणि बसून खा आणि काय फरक जाणवतो ते पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती नसेल पण चालताना खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण देखील वाढतं. MDPI जर्नल मध्ये छापलेल्या संशोधनात आढळलं की बसून आणि चालताना खाल्ल्यानंतर दोन्ही केसेसमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं. पण हे प्रमाण बसून खाल्ल्याने वाढलेल्या साखरेपेक्षा कमी होतं. वेळ वाचवण्यासाठी आपण चालत खातो, पण यामुळे पोट भरत नाही, भूक शांत होत नाही आणि मनही भरत नाही. खाण्याची इच्छा अजून होते, त्यामुळे आपण नंतर जास्त खातो. त्यामुळे बसून खाणं चांगलं असंच म्हणावं लागेल. मग कराल ना हा प्रयोग एकदा. या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.